आई आपल्याला खूप प्रिय असते. आज मी आईविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आई म्हणजे गुरु, आई कल्पतरू. आई म्हणजे गुरु, आई कल्पतरू. सुखाचं सागरू, आई माझी, सुखाचं सागरू, आई माझी. मांगल्याचे सार, अमृताची धार, मांगल्याचे सार, अमृताची धार. प्रीतीचे माहेर, आई माझी, प्रीतीचे माहेर, आई माझी. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात आई ही अत्यंत महत्त्वाची असते. जिने मला जन्म दिला, जिने मला पहिला घास भरवला, जिने मला हाताचे बोट पकडून चालायला शिकवले आणि मी आजारी असताना माझ्या अंथरुणाशी जिने रात्रदिवस काढले, ती म्हणजे माझी आई. म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तसंच एका गावात एक मुलगा आणि आई राहत होती. लहानपणी त्याचे वडील वारले होते. तेव्हापासून त्याला आईने लाडाप्रेमाने मोठे केले होते. मोठे झाल्यावर त्याला वाईट मित्रांची संगत लागली. तेव्हापासून तो वाईट गोष्टीकडे लक्ष देऊ लागला. एका दिवशी त्याच्या मित्रांनी पार्टी करायचे ठरवले. मग तो आईकडे पैसे मागून पार्टी करण्यासाठी गेला. आईने पैसे देण्यास नकार दिला, परंतु मुलाने आईकडून पैसे हिसकावून घेतले आणि आईला जोरात धक्का दिला. आई भिंतीवर आपटली आणि तिच्या डोक्याला जोरात मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. पुढे तो मुलगा पैसे घेऊन घराबाहेर जात होता. जाता जाता त्याला दरवाजामध्ये जोरात ठेच लागते आणि त्याच्या तोंडातून शब्द निघतो, आई ग. आणि तेव्हाच घरातून आवाज येतो, बाळा तुला लागला तर नाही ना? पण तो त्या आवाजाच्या दिशेने धावला, परंतु त्याची आई या जगात नव्हती. मित्रांनो, डोंगराआड गेलेला सूर्य आपण पुन्हा बघू शकतो, परंतु मातीआड गेलेली आई आपण पुन्हा बघू शकत नाही. म्हणून आपल्या आईची काळजी घ्या. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. धन्यवाद. बघा किती छान माहिती सांगितली दादाने. आवडली माहिती? किती सुंदर दादाने सांगितलं की आपल्याला मस्त सांगितली ना आईची माहिती. आणि दादाने काय सांगितलं की आपल्याला आपल्या आईची काय करायची आहे? काळजी घेणार ना तुम्ही? काळजी. कारण आईने आपल्यासाठी खूप कष्ट केलेले असतात आपल्याला मोठं करण्यासाठी, हो की नाही? रात्रंदिवस ती जागलेली असते आपल्यासाठी, हो की नाही? मग सर्व काळजी घेणार? एकनाथ. चला, थँक्यू बोला दादाला परत एकदा.